श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत वेदमाता श्री गायत्री यांच्याबाबत. भगवान श्री स्वामी समर्थ दरबारात श्री गायत्री मातेचे अधिष्ठान असल्यामुळे प्रत्येक सेवेकऱ्यास श्री गायत्री मातेच्या संबंधित सर्वार्थाने माहिती असणे अत्यावश्यक आहे. गायत्री माता ही अनादि विद्या ब्रह्मशक्ती असून ती शक्ती स्वरूपात अनेक रूप धारण करून आहे. ती परमात्म्याची व सकल देवदेवतांची आधारभूत आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार गायत्री मंत्र हा महाशक्तिमान, सरळ, सोपा, चारी पुरुषार्थदायक, लयबद्ध छोटा असा एक क्रमांकाचा मंत्र आहे. अनेकांचा गैरसमज तोही पक्का असा झाला आहे की गायत्री मंत्र जप फक्त मोक्षासाठीच आहे. पूर्णतः हे चुकीचे आहे. गायत्री मंत्र भोग व मोक्ष दोन्ही देणारा आहे. गायत्री मंत्राचा आधार घेऊन त्या देवतेच्या मंत्राच्या आधी गायत्री मंत्राची एक माळ तरी अगोदर करावी लागते. त्याशिवाय त्या देवतेच्या मूल मंत्र जपाचे फल पूर्णांशाने लाभत नाही. थोडक्यात गायत्री ही पूर्ण भौतिक आध्यात्मिक जगताची आधारभूत शक्ती आहे. गायत्री साधकाची सर्व प्रकारची भौतिक ऐहिक संकटे, अडचणी, दुःख यांचे निवारण ती प्रथम क्रमांकाने करते. याच्या स्पष्टीकरणासाठी आपण काही उदाहरणे किंवा अनुभव घेणार आहोत. स्वामी विवेकानंद म्हणतात, गायत्री मंत्र हा सत बुद्धिदायक, सद्धर्म व सत्कार्याच्या प्राप्तीसाठी श्रेष्ठ मंत्र आहे. लोकमान्य टिळक पण सांगतात, गायत्री मंत्र साधनेने कुमार्ग आचरणारा माणूस तो कुमार्ग स्वयंप्रेरणेने सोडून सन्मार्गावर येऊन त्याच्या बुद्धीत विवेकाचा प्रकाश पडतो. भारताला जगात अग्रेसर व्हायचे असेल तर त्याने गायत्री साधनेचा देशव्यापी असा आधार घेणे गरजेचे आहे. महात्मा गांधी म्हणतात, शांत व एकाग्र चित्ताने केलेली गायत्री मंत्र साधना साधकास भविष्यकालीन अनेक संभाव्य संकटापासून खात्रीने वाचविते व आत्म्याची उन्नती करते व सकल रोग व्याधी निवारण करते. गायत्री मंत्राचा बहुतांश लोकांना अनुभव खूप आलेला आहे. आपण नाव न उल्लेख करता काही अनुभव पाहूयात. गायत्री मंत्र काळावरही विजय मिळविण्यात समर्थ असल्यामुळे गायत्री साधना साधकांच्या मृत्यूभयाचा नाश करते. विषारी व हिंस्त्र जनावरेही गायत्री मंत्राच्या स्पंदनाने दूर पळतात. कुणी गायत्री मंत्राच्या साधकाचे अनिष्ट करण्याचा प्रयत्न केला तर अनिष्ट करण्याचे अनिष्ट होते व साधकाचे घर धनधान्याने समृद्ध राहते. एक गरीब तरुण व एक सजातीय श्रीमंत तरुणी यांचे परस्पर प्रेम होते. पण मुलीचे मातापिता मुलाकडील गरिबी पाहून मुलगी द्यावयास तयार नव्हते. पण मुलाचे घर अत्यंत धार्मिक होते. एक दिवस त्या मुलाचे घरी महात्मा आले व त्यांनी मुलाचे दुःख जाणून त्या मुलास श्री गायत्री पूजन व गायत्री मंत्र जप 10 माळा प्रातःकाळी एका बैठकीत अशी साधना दिली व मुलाने ती श्रद्धेने पूर्ण केली. आश्चर्य हे की 40 दिवसानंतर त्या मुलीचे मातापिता स्वखुशीने मुलाचे घरी येऊन विवाहास तयार झाले. एवढेच नव्हे तर त्या मुलाचे आर्थिक प्रगतीचेही त्यांनी भावी नियोजन केले. गायत्री साधनेने शाप मुक्तताही होते. एक अत्यंत धनिक सज्जन, स्वभावाने धार्मिक, सत्य मार्गाने जाणारे व परोपकारी वृत्तीचे, पण त्यांना संतान नव्हते. त्यांच्या गेल्या 4-5 पिढ्यांपासून प्रत्येक पिढीत दत्तक घ्यावा लागला होता. एक दिवस त्या धनिकाच्या घरी गायत्री साधक आले. त्यांनी त्या धनिकास गायत्री साधना करण्यास सांगितले व पुढे म्हणाले की या साधनेने तुझ्या गेल्या 4 ते 5 पिढ्यांचा शापाचा नाश होऊन तुला संतती होईल. त्या धनिकाने गायत्री साधना सुरू केली व यथाकाल त्या धनिकास
प्रथम 2 कन्या व त्यानंतर एक पुत्ररत्न झाले. प्रथम कन्येचे नाव त्यांनी गायत्री असे ठेवले. गायत्री माता ह्या खूप खूप कल्याणकारी असून सदैव भक्तांच्या पाठीशी उभ्या असतात. गायत्री माता नित्य सदाचारी माणसांवर कृपा करते. एकदा सन्मार्गावर येऊन पुन्हा दुराचारी झाल्यास त्याच्यावर फार कोप होतो. बाबा सिद्धदास महात्म्याची बाबत घडलेली घटना फार बोलकी आहे. त्यांच्यावर गायत्री मातेची असीम कृपा होती, पण त्यांना धन ऐश्वर या गोष्टींचा मोह पडून खूप संपत्ती सिद्धिदारा जमा केली. त्या ऐश्वर्यापाठोपाठ वाईट मानसे, दुर्गुण, राग, द्वेष यांचे आगमन झाले. शेवटी महात्म्याचे सर्वार्थाने पतन झाले व त्याच्या सर्व सिद्धी पण त्यांना सोडून गेला. अनेकांना गायत्री साधनेमुळे हातावरच्या रेषाही बदलल्याचे अनुभव सांगितले आहेत. अशुभ चिन्हे जाऊन त्या ठिकाणी शुभ चिन्हे रेषा निर्माण झाल्या. थोडक्यात गायत्री साधना प्रारब्धावरही मात करते. अनेक अनुभव पाहायचा झाल्यास एक विद्यार्थी 9वी पर्यंत चांगल्या गुणांनी पास होत गेला, पण 10वीच्या परीक्षेत काही विषयात नापास झाला. तो खूप नाराज झाला, पण त्याचे वडील गायत्रीचे उपासक होते. त्यांनी त्यास रोज प्रातःकाळी जेव्हा जमेल तेव्हा गायत्री जप करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने साधना केली व त्या वर्षी तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. पुढे BA पर्यंत तो प्रथम वर्गातच उत्तीर्ण होत गेला व पुढे व्यवसायही पूर्ण यशस्वी ठरला. ही चतुर्वेदमय गायत्री सर्व देवांमध्ये श्रेष्ठ व परब्रह्माची माता स्वरूप आहे. गायत्री मंत्राचे आधाराने म्हणजे गायत्री मंत्रांनी संपुटित केलेल्या इष्टदैवताचा जप श्रेष्ठ फलदायक होतो. विष्णू, शिव, शक्ती, सूर्य, गणपती या सर्वांच्या मंत्रात गायत्री मंत्र श्रेष्ठ आहे. नित्यपूजेत गायत्री मंत्र जप हा असलाच पाहिजे, नाहीतर नित्यसेवेची फलप्राप्ती निकृष्ट राहते. अशौच अवस्थेतही गायत्रीचा मानसिक जप करू शकते. मानसिक जप म्हणजे पोट न हलविणे, जीभ न हलविणे, हृदयात स्पंदन रूपाने जप करणे. त्रिपाद गायत्रीचाच जप फलप्रद होतो. स्त्रियांनीही हा जप करणे अत्यावश्यक आहे. जी स्त्री या अजपा गायत्रीचा नित्य जप करते ती साक्षात ब्रह्मा, विष्णू व शिव स्वरूप आहे. विवाहित असल्यास ती आपल्या पतीची शक्तिरूपा बनते. ब्राह्मण स्त्री जर हा अजपा गायत्री मंत्र साधना करीत नसेल तर ती शूद्रासमानच आहे. स्त्री शक्ती स्वरूप आहे, तेव्हा शक्तीने शक्तीचे पूजन केल्याने त्यात काहीच दोष नाही आहे. गायत्रीची पहिली 8 अक्षरे ऋग्वेद, दुसरी 8 अक्षरे सामवेद, तिसरी 8 अक्षरे यजुर्वेद व चौथी 8 अक्षरे अथर्ववेद म्हटले आहे. म्हणून गायत्रीस वेदमाता म्हटले जाते. गायत्री मातेच्या बाबत तशी फार सुचितेची जरुरी असते. म्हणून या सेवा मार्गात श्री गायत्री मातेच्या फोटो अगर मूर्तीचे नित्यपूजन घरी देवाऱ्यात करायला परवानगी नाही. कारण गायत्री माता सर्व प्रकारचे साधकाच्या सेवेकऱ्याच्या मनोकामना पूर्ण करीत असली तरी आध्यात्मिक प्रमाद घडल्यास तिच्या कोपाची फलेही भोगावी लागतात. पण आपल्या सेवा मार्गात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ गुरुस्थानी असल्यामुळे गायत्री साधनेतही सेवेकऱ्यास संपूर्ण संरक्षण लाभते. तेव्हा महाराजांचे कृपाछत्रछायाखाली गायत्री साधना करण्यात पूर्ण सुरक्षितता व फलप्राप्तीची निश्चितता आहे. आपल्या सेवामार्गात विश्वाची आधारशक्ती श्री गायत्री मातेच्या गायत्री साधना, गायत्री उत्सव, नित्यसेवेतील गायत्री जप इत्यादी कार्यक्रमांना महत्त्व दिले आहे. त्यामुळे परब्रह्माची व शक्तीची एकाच वेळी नियमित सेवा घडविणारा श्री स्वामी सेवामार्ग सर्वांग परिपूर्ण असा आहे. सर्व सेवेकऱ्यांनी जप हा त्रिपदा अजपा गायत्रीचाच करावा. एक प्रणव गायत्रीचाच विनियोग हवन केला तरी चालतो, पण तो श्री गुरु आज्ञेने करावा ही विनंती.
तर मित्रांनो, कशी वाटली श्री गायत्री मातेबद्दलची माहिती? सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.